प्रतीक्षा. बऱ्याच दिवसांपूर्वी गट्टू नावाचा एक मुलगा त्याच्या आईवडिलांसोबत शहरात राहत होता. गट्टू कुणाशीही बोलत नसे किंवा तो कुणाबरोबरही खेळत नसे. गट्टू, बाहेर खेळायला जा बाळ. नाही आई, मला खेळायला वगैरे आवडत नाही. आणि त्याला शाळा तर अजिबातच आवडत नसे. म्हणूनच शाळेत पोहोचल्यावर पहिल्या तासाची घंटा वाजताच तो शाळा सुटण्याची प्रतीक्षा करत असे. गट्टू, तू काय करतोयस? शाळा सुटण्याची वाट बघतोय. यामुळे त्याला सर्व विषयांमध्ये फारच कमी गुण मिळायचे. पुन्हा एकदा जेव्हा त्याचे गुण खूप कमी होते तेव्हा त्याच्या शिक्षिकेने त्याला मुख्याध्यापकाकडे नेलं. प्राचार्य महोदय, पुन्हा गट्टूला सर्व विषयांमध्ये फारच कमी गुण मिळाले आहेत. आता तुम्हीच त्याला समजावून सांगा. असे सांगून शिक्षिका तिथून निघून गेली. प्राचार्य गट्टूला म्हणाले, काय आहे गट्टू, तुला इतके कमी गुण का आहेत? कारण की मला शाळा आवडतच नाही. काय? हो, मला शाळेत येणं अजिबात आवडत नाही. पण शाळेत नवनवीन पुस्तकं आहेत, नवीन मित्र आहेत, ज्यांच्या बरोबर आपण खेळतो, त्यांच्याशी गप्पा मारतो. मग तुला शाळा का आवडत नाही? कारण मला वाचणं, खेळणं आणि कोणाशी बोलणं आवडतच नाही. गट्टूचं म्हणणं ऐकून घेतल्यावर मुख्याध्यापकांना खरी समस्या काय आहे हे समजलं. त्यांनी गट्टूला सांगितलं, चल, मी तुला एक गोष्ट सांगतो. एकदा पुण्या एका गावी चंदन नावाचा मुलगा राहत होता. जेव्हा चंदन मोठा झाला तेव्हा त्याने ठरवलं की आता मी सुद्धा गावातील बाकी लोकांप्रमाणे शहरात काम करायला जाईल. आणि दुसऱ्याच दिवशी तो काही गाववाल्यांसोबत निघाला. गाव आणि शहराच्या मध्ये एक मोठी नदी होती. नदी बघून चंदन थांबला आणि विचार करायला लागला, मी ही नदी कशी पार करणार? मला तर पोहताच येत नाही. कुठे नदी पार करण्याच्या विचारामध्ये मी पहिल्याच दिवशी बुडून जायला नको. काय झालं चंदन, तू काय विचार करतोयस? चल पटकन पोहून नदी पार करूया. चंदनला माहिती होतं की जर तो म्हणाला की त्याला पोहता येत नाही तर सगळेच त्याला हसतील. म्हणून तो म्हणाला, नाही नाही, मी पोहून गेलो तर माझे कपडे भिजतील. तुम्ही सगळे चला, मी नदीच्या पुढे जाऊन फिरून येतो. पण नदी तर खूपच मोठी आहे, तू वेळेमध्ये कामावर पोहोचू शकणार नाहीस. मी खूप जोरात पळतो, बघा मी तुमच्या आधी पोहोचेल. चंदन असे बोलल्यावर गाववाले पोहून नदी पार करून गेले आणि चंदन नदी पार करण्यासाठी पळत निघाला. परंतु नदी खूपच लांब होती. ही नदी तर खरंच खूप लांब आहे. पण काही नाही, मी वेळेत कामावर पोहोचेल. पण जेव्हा तो कामावर पोहोचला तोपर्यंत खूप उशीर झाला होता. मला पहिल्याच दिवशी उशीर झाला. काही नाही, उद्यापासून मी लवकर येईल. दुसऱ्या दिवशी तो सूर्य उगवायच्या आधीच घरातून बाहेर पडला. त्याने धावत नदी पार केली आणि कामावर सगळ्यात आधी पोहोचला. आज तर मी काम सुरू व्हायच्या आधीच कामावर पोहोचलो. अशाच प्रकारे तो रोज सगळ्यात आधी उठून नदी पार करून कामावर जाऊ लागला. आणि मग एके दिवशी त्याला उठायला उशीर झाला. तो धावत नदीपर्यंत पोहोचला तर सगळे गाववाले नदी पार करत होते. चंदन, असं वाटतंय की आज तुला उशीर झाला. आज तू वेळेवर कामावर नाही पोहोचू शकणार. गाववाल्यांनी नदी पोहत पार केली आणि चंदन तिथेच उभा राहून विचार करू लागला, जर मी आज कामावर गेलो नाही तर मालक खूपच रागावतील. पण मला पोहता पण तर येत नाही. परंतु चंदनकडे काहीच मार्ग नव्हता. म्हणून त्याने विचार केला, चला एक प्रयत्न करतो. असा विचार करून त्याने नदीमध्ये उडी मारली. अरे, हे पाणी तर खूपच खोल आहे. लोक कशी पोहतात? मला तर खूप भीती वाटते. आणि मग त्याने पोहायला सुरुवात केली आणि बघता बघता तो पोहू लागला. त्याला स्वतःवर विश्वासच बसत नव्हता. अरे, मी तर पोहायला लागलो. मला तर माहितीच नव्हतं की मला तर पोहता येतं. आणि मग तो रोज बाकी गाववाल्यांप्रमाणे पोहत नदी पार करू लागला. गट्टू, या गोष्टीमधून आपण काय शिकलो?
हेच की पोहणं सोपं असतं. नाही, या गोष्टीमधून आपण हे शिकलो की जोपर्यंत तुम्ही दुसऱ्या मुलांशी बोलणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला कसं कळणार की तुम्हाला त्यांच्याशी बोलणं आवडत नाही, किंवा तुम्हाला खेळायला आवडत नाही, किंवा अभ्यास करायला आवडत नाही. म्हणून तू सुद्धा या सर्व गोष्टी करून बघ आणि मग हे ठरव. गट्टूला मुख्याध्यापकांचं बोलणं समजलं. दुसऱ्याच दिवशी त्याने सर्व मुलांशी बोलण्याचा प्रयत्न केला. गट्टू, तुला कोणतं कार्टून आवडतं? मला YouTube वर येणारे पुंटून किड्सचे कार्टून आवडतात. ते तर आम्हाला पण आवडतात. आणि गट्टूला त्यांच्यासोबत बोलणं आवडायला लागलं. अशा प्रकारे त्याने अभ्यास सुरू केला तर त्याला अभ्यास सुद्धा आवडायला लागला आणि खेळणं सुद्धा. अरे, ही शाळा तर खूपच मजेदार असते. आता मी पण शाळेच्या सुट्टीची वाट नाही बघणार. अशा प्रकारे मुख्याध्यापकांची गोष्ट ऐकून गट्टूने सुट्टीची वाट बघणं बंद केलं आणि तो शाळा एन्जॉय करू लागला. गट्टूचा बेस्ट फ्रेंड. एकदा एका शहरात एक गट्टू नावाचा 7 वर्षाचा लहान मुलगा त्याच्या आई बाबांसोबत राहत होता. गट्टू अभ्यासात आणि सर्व बाबतींमध्ये खूप तरबेज होता, म्हणून त्याचे आई बाबा आणि त्याचे टीचर त्याच्यावर बरेच खुश असायचे. गट्टूच्या वर्गात राहुल नावाचा एक मुलगा देखील शिकत होता. गट्टू आणि राहुल खूप चांगले मित्र होते, पण गट्टू जेवढा साधा भोळा होता, राहुल तेवढाच बदमाश होता. त्याच्या डोक्यात नेहमी काही ना काही मस्तीखोर कल्पना येतच असत. काही दिवसांनी एकदा टीचर वर्गातील सर्व मुलांना म्हणाली, मुलांनो, उद्या तुमची सर्वांची इंग्लिशची टेस्ट होणार आहे, म्हणून उद्या तुम्ही सर्वजण व्यवस्थित अभ्यास करून या आणि लक्षात ठेवा की ज्याला कमी मार्क येतील त्याला मी प्रिन्सिपल सरांकडे घेऊन जाणार आहे. हे ऐकून गट्टू घाबरला. प्रिन्सिपल सर तर खूप ओरडतात, म्हणून उद्या मी खूप चांगला अभ्यास करून येईल. शाळा सुटल्यानंतर गट्टू सरळ त्याच्या घरी गेला आणि जेवल्यानंतर लगेचच अभ्यास करायला बसला. अभ्यास करता करता संध्याकाळ झाली. तेव्हा अचानक राहुल गट्टूच्या रूम मध्ये आला. अरे राहुल, तू इथे कधी आलास? मी तुला पार्क मध्ये घेऊन जाण्यासाठी आलो आहे. चाल, आपण पार्क मध्ये जाऊन खेळू. पण मी आज पार्क मध्ये खेळायला येऊ शकणार नाही. मला अजून 2 धड्यांचा अभ्यास करायचा आहे. तू पण घरी जाऊन इंग्लिशच्या टेस्टचा अभ्यास कर. तुला तर माहीतच आहे की मी कितीही प्रयत्न केला तरी मला हे धडे लक्षात राहत नाहीत. ठीक आहे, तर तू जाऊन पार्क मध्ये खेळ आणि परीक्षेत माझा पेपर कॉपी करून पास हो. दुसऱ्या दिवशी दोघांनी असंच केलं. जेव्हा परीक्षा सुरू झाली तेव्हा सर्वात आधी गट्टूने आपला पेपर पटपट लिहून पूर्ण केला आणि नंतर त्याने हळूच त्याच्या जवळ बसलेल्या राहुलला आपला पेपर दाखवून चीटिंग करण्यास मदत केली. राहुलला एवढे चांगले मार्क्स मिळालेले पाहून टीचर विचारात पडली. राहुल तर पूर्ण दिवस फक्त मस्तीच करत असतो, मग याला 10 पैकी 10 मार्क कसे मिळू शकतात? असा विचार करून टीचर वर्गातील मुलांना म्हणाली, मुलांनो, उद्या तुमची सर्वांची गणिताची परीक्षा होणार आहे. हे ऐकून गट्टू राहुलला बोलला, राहुल, तू काळजी करू नको. मी उद्या सुद्धा तुला चीटिंग करण्यात अशीच मदत करेन. दुसऱ्या दिवशी देखील दोघेही नेहमीप्रमाणे एकत्र बसून परीक्षा देऊ लागले. परंतु तेव्हाच टीचर गट्टूला म्हणाली, गट्टू, तू इथे सोनाच्या बाजूला बस. पण टीचर, मी तर नेहमी राहुलच्या बाजूला बसतो. पण आज तुला याच ठिकाणी बसावं लागेल. टीचरने असं सांगितल्यावर गट्टू सोनाच्या बाजूला जाऊन बसला आणि राहुलला एकटं बसूनच परीक्षा द्यावी लागली. गट्टूने उदास मनाने आपला पेपर लवकर लिहून संपवला. पण राहुल मनात हाच विचार करू लागला की मला तर एकाही प्रश्नाचं उत्तर देता येत नाहीये, मी काय करू? राहुल नापास झाल्यावर गट्टू आणि राहुल रडू लागले. तू मला सांगितलं होतं की तू मला तुझ्या पेपर मधून कॉपी करायला देशील. सॉरी राहुल, पण टीचरने माझी जागा बदलली होती. त्या दोघांना रडताना पाहून टीचर त्यांच्या जवळ आली आणि त्यांना समजावून सांगू लागली, राहुल, मला माहित होतं
तू नेहमी गट्टूची उत्तरपत्रिका पाहून चिटिंग करून पास होतोस. म्हणूनच मी आज जाणून बुजून तुमच्या दोघांची जागा बदलली होती. आणि गट्टू, राहुलपेक्षा हा धडा तुझ्यासाठी आहे. चांगला मित्र आपल्या मित्राला चुकीचे कामं करण्यापासून रोखतो, त्याच्या चुका लपवून त्याला मदत करत नाही. तर मुलांनो, ह्या गोष्टीपासून तुम्हाला हे समजते की आपण मित्रांच्या चुका लपवल्या नाही पाहिजे. या उलट एक चांगला मित्र म्हणून आपल्या मित्रांना चुका करण्यापासून रोखले पाहिजे. खरा अभ्यास. टिंकू आणि रिंकी दोघंही जुळे भाऊ बहीण होते. एकाच शाळेत एकाच वर्गात शिकत होते. दोघंही अभ्यासात हुशार होते, पण टिंकू नेहमीच जास्त मार्क मिळवायचा. ह्यावेळी जेव्हा दोन्ही लहान मुलांनी सायकलीचा हट्ट धरला, तेव्हा वडिलांनी एक अट ठेवली. माझ्याकडे एकच सायकल आणायचं बजेट आहे. तुम्हा दोघांमधून जो क्लासमध्ये टॉप करेल फक्त त्यालाच सायकल मिळेल. बाबांचं बोलणं ऐकून दोन्ही लहान मुलं जोरात अभ्यासाला लागले. पण टिंकू जरा जास्तच स्मार्ट होता. त्याला माहित होतं की सगळ्यात जास्त मार्क्स कसे मिळवायचे. तो फक्त तेवढंच वाचायचा जेवढं परीक्षेत येणार आहे. आणि इकडे रिंकीला अभ्यासाची आवड होती. ती पूर्ण पुस्तकं वाचून काढायची. तू बघच, सायकल तर मलाच मिळणार आहे. तू एवढं वाचतेस ना, त्याचा उपयोग होणार नाहीये. एक्झाम मध्ये हे सगळं येणार नाहीये. तुला कसं माहिती? अगं, हे बघ, मागल्या 3 वर्षांचे क्वेश्चन पेपर्स दिलेत मला ट्युशनच्या सरांनी. नेहमी यातूनच क्वेश्चन्स रिपीट होतात. ठीक आहे, पण मला नाही घ्यायचा कोणता शॉर्टकट. एक्झामला जे पण येईल बुक्स मधूनच येईल ना. मला अभ्यास करू दे, डिस्टर्ब नको करू. दोघांनी पण आपल्या आपल्या पद्धतीने अभ्यास केला. फायनली परीक्षा झाली. ये, परीक्षा संपली, मस्ती सुरू. काही दिवसातच रिझल्ट जाहीर झाला. आणि तेच झालं जसं नेहमी व्हायचं. टिंकूने टॉप केलं आणि रिंकी सेकंड आली. ये, आता मला सायकल मिळणार. हुर्रे! टिंकूला सायकल मिळाली. तो खूप खुश झाला. हे घ्या, पण लक्षात ठेवा ही तुमच्या दोघांची सायकल आहे. रिंकीला पण चालवू दे हा. पण टिंकू आता कोणाचं ऐकणार होता. तो तर सायकल घेऊन फरार झाला. त्याच दिवशी संध्याकाळी टिंकू आणि रिंकीचा रिझल्ट चांगला लागल्याने सगळं कुटुंब बाहेर जेवायला गेलं. जेवण झाल्यावर हॉटेलमधून बाहेर पडत असताना अचानक 2 लोक त्यांच्या समोर माईक आणि कॅमेरा घेऊन समोर उभे राहिले. आम्ही लोक G1 सायकलचं प्रमोशन करत आहोत. मुलांसाठी एक छोटासा क्विज आहे. जर सगळी प्रश्न बरोबर दिली तर G1 ची टॉप मॉडेलवाली सायकल प्राइज मध्ये मिळेल. आणि त्याचबरोबर ही नवीन बॅग आणि बॉटल पण. दोन्ही मुलांनी क्विज मध्ये भाग घेतला. क्विज मध्ये जे प्रश्न होते ते सगळे त्यांच्या पुस्तकातलेच होते, पण एक्झाम पेपर्स पेक्षा अगदीच वेगळे. रिंकीने पुस्तकं अगदी नीट वाचली होती, त्यामुळे तिने अगदी थोड्याच वेळात सगळ्या प्रश्नांची उत्तरं लिहिली. हे घ्या अंकल, मी सगळे क्वेश्चन सोडवले. वा रिंकी, वेळेआधीच करून दाखवलंस. व्हेरी गुड. टिंकूने खूप प्रयत्न केला, पण त्याला त्या प्रश्नांची उत्तरं येत नव्हती. शेवटी टिंकूने पेपर परत दिला. दोघांचे पेपर्स बघितल्यावर ऑर्गनायझर्सनी विनर घोषित केला. आणि या क्विज मध्ये 100% उत्तरासोबत विजेता आहे रिंकी. रिंकीला प्राइज मध्ये सायकल मिळाली आणि सोबतच बाकीचे गिफ्ट सुद्धा. आणि टिंकूला मिळाली एक शिकवण. टिंकूला आता कळलं होतं की आपण फक्त मार्कांसाठीच अभ्यास करायचा नसतो, तर नॉलेज मिळवण्यासाठी सुद्धा आपण अभ्यास करायला हवा.